नमस्कार, मी सरिता राठोड. द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर. वळसंग येथील श्री चौडेश्वरी देवी यात्रेस उत्साहात प्रारंभ. हजारोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा. विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना करण्यात आलं अभिवादन. 6 जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा. शिवस्वराज्य दिन प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची मागणी. आणि अज्ञात कारणावरून गळफास घेत तरुणीची आत्महत्या. नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगरात घडली घटना. वळसंग येथील श्री चौडेश्वरी देवी यात्रेस प्रारंभ झाला असून विधिवत पूजा संपन्न. वळसंग येथील श्री चौडेश्वरी देवी यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला. श्री चौडेश्वरी देवी यात्रा ही जवळपासच्या पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध अशी यात्रा मानली जाते. कित्येक दशकांची परंपरा असलेल्या या यात्रेमध्ये गुरुवारी विविध पारंपरिक पूजा विधी तसंच पारंपरिक सोहळे पार पडले. यावेळी पूजा विधी संपन्न झाल्यानंतर चौडेश्वरी देवीची मोठ्या जल्लोषामध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली आहे. देवीच्या जयघोषानं सारा आसमंत दणाणून निघत होता. वळसंग गावातील या यात्रेदरम्यान संपूर्ण परिसर हा भक्तिमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. या यात्रेस वळसंग ग्रामस्थांसह आजूबाजूच्या अनेक गावातील भक्त मंडळी उपस्थित होते. विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन आणि संस्थेचा 11वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना येथील विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन आणि विधाता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा 11वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबिर आणि 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 155 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. यासाठी अक्षय ब्लड बँक यांचं सहकार्य लाभलं. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत यांच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीला बाळासाहेब माने यांच्या हस्ते दुग्धाभिषेक आणि जलाभिषेक करून हा सोहळा संपन्न झाला. यानंतर 10वी आणि 12वी परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दिलीप माने यांनी विधाता संस्थेच्या 11 वर्षाच्या कार्याचं कौतुक केलं आणि ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचं ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी बाळासाहेब माने, शिवाजी पाटील, पंकज गुंड, पांडुरंग रोकडे, विठ्ठल लांबपतुरे, पंडित शेटे, वजीर शेख, अजय सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील युवा वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कृष्णात माने यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब माने यांनी केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा न देता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घ्यावी. दिलीप शिंदे यांची मागणी. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भाजपच्या स्थानिक 19 कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र इच्छुक उमेदवारांना बोलावून मुलाखती घेतल्या नाहीत, साधं विचारलंही नाही. त्यांना दुय्यम स्थान देण्यात आलं. भाजपाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, त्यांना वेळ दिला नाही आणि प्रचाराची यंत्रणाही नीट नसल्यामुळेच भाजपचे राम सातपुते यांचा पराभव झाला आहे. याला भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी दिलीप शिंदे यांनी केली. तसंच या निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार निवडला असता तर सोलापूर आणि माढ्यामध्ये वेगळं चित्र दिसलं असतं, असंही ते म्हणाले. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आता झालेली ही घोडचूक पुन्हा न होण्यासाठी कार्यक्षम नेत्यांना संधी देत मराठा समाजाशी जवळीकता साधावी आणि लोकसंख्येचा विचार करून सामाजिक समीकरणं आखावी. सर्वसाधारण समाज आणि सर्व समाज घटकांना विश्वासात घ्यावं अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेस गणेश कांबळे, गिरीश सरवदे, राजू भागवत, संजय बनसोडे, साईनाथ कोळी, सुरेश आंबुरे, प्रकाश राजपूत आदी उपस्थित होते. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी काल राजीनामा द्यायच्या संदर्भात
जे भाष्य केलेलं आहे तर ते सोलापूरकरांना महाराष्ट्रातल्या कोणाही भाजप कार्यकर्त्यांना ते काय पसंत पडलं नाही. काही 2-4 लोकांच्या चुकामुळं महाराष्ट्रात विशेषतः सोलापूरमध्ये भाजपचे सीट गेले. अजून आम्हाला ऊर्जा देण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रामध्ये हवे आहेत. त्यांनी यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात, महाराष्ट्राची सेवा करू शकतात, सत्तेमध्ये जाऊन 4 लोकांची काम करू शकतात. हवे तर त्यांना जोड म्हणून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष जरी झाले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला संधी मिळू शकते. 6 जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी अमित गायकवाड यांनी केली आहे. जय भवानी जय शिवाजी अशा गगनभेदी जयघोषात, मर्दानी खेळांच्या चित्तथरारात, ढोल ताशांच्या गजरात, रणशिंगांच्या ललकारीत SSPMS संस्थेच्या प्रांगणातील परिसर हजारो शिवभक्तांनी दणाणून गेला होता. यावेळी शिवजयंती महोत्सव समितीतर्फे 51 फुटी शिवशक राजदंड स्वराजगुढी उभारण्यात आली. शिवजयंती महोत्सव समितीमार्फत शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर ही गुढी उभारून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शिवकालीन सरदारांचे वंशज, सार्वजनिक शिवस्वराज्य दिनाचे प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, समितीचे सचिव सचिन पायगुडे, सदस्य शंकर कडू, निलेश जेधे, प्रवीण गायकवाड, किरण शितोळे यांच्यासह रिंकल गायकवाड, ललिता कंक, अश्विनी कडू, प्रिया जेधे, प्रिया पासलकर असा महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिवराज्याभिषेक दिन हा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्त्वाचा दिवस असून शिवजयंतीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन 6 जून हा वैश्विक शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा अशा अपेक्षा यावेळी अमित गायकवाड यांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचं आयोजन सोहळ्याचे प्रवर्तक अमित गायकवाड, सचिन पायगुडे, रवींद्र कंक, शंकर कडू, किरण देसाई, प्रवीण गायकवाड, गोपी पवार, सागर पवार, मोहन पासलकर, किरण शितोळे, मयुरेश दळवी यांच्यासह असंख्य स्वराज बांधवांनी केलं होतं. येथे घेऊया अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशी नगर, भारतीय विद्यापीठ जवळ, विजापूर रोड, कोल्हापूर. साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. तब्बल 351 वर्षापूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा देवनागरी लिपीत कोरलेल्या सुवर्णनाने राज्याभिषेक करण्यात आला. किशोर चंडक यांची माहिती. 6 जून हा दिवस सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याच निमित्तानं सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये देखील विविध मंडळांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. याच शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत सोलापुरातील प्रसिद्ध उद्योजक किशोर चंडक यांनी शिवराज्याभिषेक दिनाविषयी सविस्तर अशी माहिती दिली. बरोबर 351 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता.
या राज्याभिषेकानिमित्त ज्या ज्या घटना घडल्या त्याबद्दल आज आपण थोडासा उहापोह करूया. शिवाजी राजांना पुण्याचा परगणा दिल्यानंतर शहाजीराजे दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही यांच्याकडे चाकरी करत सरदारकी गाजवत होते आणि शिवाजींकडे पुण्याचा परगणा दिलेला होता. 1664 मध्ये शहाजी राजांचा लढाईमध्ये मृत्यू झाला आणि त्यामुळे शिवाजी हे फक्त शिवाजी न राहता ते शिवाजी राजे झाले. 1664 मध्ये राजे झाल्यानंतर छत्रपती म्हणण्यापेक्षा त्यावेळेस ते छत्रपती झाले नव्हते. शिवाजी राजांनी स्वतःच्या नावाचं एक नाणं काढलं ज्याची किंमत त्यावेळेस 1 पैसा होती. हे तांब्याचं नाणं 12 ग्रामचं होतं आणि त्यावर एका बाजूला श्री राजा शिव आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती ही अक्षरं कोरलेली होती. 1674 मध्ये शिवाजी राजांनी राज्याभिषेक करून घ्यावा अशी कळकळीची विनंती आणि रेटा जिजाबाईंनी आणि अनेक लोकांनी लावला होता. खास करून गागा भट्ट वाराणसीहून आले होते शिवाजी राजांच्या राज्याभिषेकासाठी. शेवटी राजे तयार झाले आणि 6 जून 1674 रोजी शिवाजी राजांचा राज्याभिषेक झाला. तर शिवाजींनी या मंगल प्रसंगी खास करून काढलेली सोन्याचे जे होन होते त्या होनने महाराजांची आणि जिजाऊंची तुला झाली. जवळपास 351 वर्षांपूर्वी याच दिवशी देवनागरी लिपीमध्ये कोरलेल्या सुवर्ण नाण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता, असं ते यावेळी म्हणाले. आपल्या स्वतःच्या बळावर स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच ऊर्जा देणारा आहे. छत्रपतींचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत, असंही किशोर चंडक यावेळी म्हणाले. समाजाचा सर्वांगीण विकास आणि उन्नतीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे उद्गार त्यांनी यावेळी काढले. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जिनेव्हा येथील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन सोलापूरकरांना घडवलं असून पाहूया विदेशवारी सोलापुरीचा खास वृत्तांत. द न्यूज प्लसचे संचालक उमाकांत चौंडे हे गेल्या काही दिवसापासून विदेश अभ्यास दौऱ्यावर आहेत. अनेक देशातील महत्त्वाच्या शहरांची भ्रमंती ते सध्या करत आहेत. अशातच जागतिक स्तरावर पर्यटनासाठी आकर्षण ठरलेल्या जिनेव्हामध्ये ते सध्या आपल्या पर्यटनाचा आनंद घेत आहेत. जिनेव्हातील महत्त्वाची असणारी ठिकाणं अर्थातच जिनेव्हा लेक, जिनेव्हा फाउंटन, तसंच या जिनेव्हामध्ये होणारा सूर्यास्त अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींबाबत त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टींची सैर सर्व सोलापूरकरांनाच करून दिली आहे. अशा विविध देशातील महत्त्वपूर्ण शहरांची आणि तेथील प्रेक्षणीय ठिकाणांची मौज आपण घेणारच आहोत. तेव्हा आज पाहूया जिनेव्हा या शहराच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी उमाकांत चौंडे यांच्यासोबत. अर्थातच विदेशवारी सोलापुरीचा हा खास वृत्तांत. नमस्कार. विदेशवारी सोलापुरीमध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. आजही मी आहे जिनेव्हामध्ये आणि जिनेव्हातली काही महत्त्वाची आणि प्रेक्षणीय स्थळे आज आपण पाहणार आहोत. नितांत सुंदर असा हा परिसर आहे आणि या ठिकाणी एक छोटीशी नदी वाहते आहे आणि या नदीमध्ये इतकं स्वच्छ पाणी आहे. चला आपण या नदीत स्वच्छ नदी कशी असते त्याची एक झलक पाहूया. तर मित्रांनो, आत्ता तुम्हाला वाटतं की या जिनेव्हामध्ये किती वाजले असतील. मगापासून मी टाईमचं तुम्हाला सांगतोय की इतका उजेड आहे, तर किती वाजले असतील असं तुम्हाला वाटतं. तुमचा विश्वास बसणार नाही. मगापासून मी तुम्हाला टायमिंग सांगतोय, पण आत्ता जर तुम्ही हे बागेचं परिसर बघितलात आणि सनलाईट बघितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण मी तुम्हाला दाखवतो. आत्ता या ठिकाणी वाजलेले आहेत 9:15. रात्रीचे 9:15 वाजलेले आहेत. आणखी इतका प्रकाश सुरू आहे. आणखी एक 15-20 मिनिटानंतर या ठिकाणी
सूर्य मावळला जाईल आणि मग अंधार होईल. परंतु हीच परिस्थिती इथे असते का? नाही. काही महिन्यानंतर ही परिस्थिती बदलते. जिनेवाचं प्रतीक म्हणजे हा JDU अर्थात कारंजा, ज्याला आपण फाउंटन आहे म्हणतो. पर्यटन स्थळाच्या प्रत्येक पुस्तकावर, त्यांच्या कार्यालयावर याचा फोटो असतोच असतो. 500 लिटर पाणी प्रतिसेकंद हा कारंजा फेकतोय. जवळपास 140 मीटर उंच अर्थात 460 फूट उंचीचा हा जगातील सर्वात उंच असा हा फाउंटन म्हणजेच कारंजा आहे. हा कारंजा कधीही बंद पडत नाही, पण बंद केला जातो. अर्थात काही कारणास्तव, म्हणजेच जर सोसाट्याचा वारा सुटला असेल किंवा खूप जोराचा वारा सुटला असेल तर त्यावेळी हा कारंजा बंद केला जातो. असा एखादा कारंजा आपल्या नाही सोलापूरकरांची एवढी मोठी अपेक्षा नाही आहे, पण जे कारंजे चालू आहेत सोलापुरात, जे बंद पडले आहेत ते चालू करावेत इतकीच आमच्या सोलापूरकरांची अपेक्षा आहे. सिद्धेश्वर मंदिरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून जो कारंजा उभा केला गेला त्याचा गवगवा देखील खूप झाला, परंतु तो कारंजा आज गायत बंद आहे. तितका एक कारंजा सुरू करावा इतकीच आमच्या सोलापूरकरांची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. कामानिमित्त बाळे येथे आलेल्या प्रवाशाला धमकावून त्याच्याकडून लाखोंची रोकड लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बाळे पुलाजवळ रिक्षात बसलेल्या प्रवाशाला धमकावून त्याच्याकडून 2,000ची रोकड आणि फोनपेद्वारे जबरदस्तीनं QR कोड स्कॅन करून घेऊन त्याद्वारे 1,05,000 असे एकूण 1,07,000 रुपये लाटण्याचा धक्कादायक प्रकार डीमार्ट समोरील रोड आणि कोंडी येथील भारत पेट्रोलियम येथे मंगळवारी उघडकीस आला. सुधाकर गणेश गायकवाड, वय 67, राहणार गणेशनगर, कुरुल रोड, मोहोळ असं लुटलेल्या फिर्यादीचं नाव आहे. सुधाकर गायकवाड हे मंगळवारी कामानिमित्त बाळे येथे आले होते. सायंकाळी 5च्या सुमारास बाळे पुलाजवळील मयूर कॅन्टीन येथे रिक्षा स्टॉपवरून ते सोलापूर बस स्थानकाकडे जाण्यास बसले. यावेळी रिक्षा हायवेवरून जात असताना डीमार्ट समोरील रोडवर थांबवून तेथे रिक्षावाल्यांनी आणि अन्य दोघांनी त्यांना लोखंडी रॉड आणि फायटरचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडून 1,07,000 रुपये लाटले असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे हे करत आहेत. अज्ञात कारणावरून तरुणीने गळफास घेतला. आत्महत्या केल्याची घटना सोलापुरातील भीमाशंकर नगर येथे घडली आहे. पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या अँगलला ओढणी बांधून त्याच्या साहाय्यानं गळफास घेऊन तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मिनाज यासर शेख, वय 20, राहणार भीमाशंकर नगर, नई जिंदगी, सोलापूर असं या मयत तरुणीचं नाव आहे. या तरुणीनं कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे कारण अजून स्पष्ट झालं नसून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मयत मिनाज हिच्यासह घरातील सर्व नातलग बुधवारी नेहमीप्रमाणे आपलं काम आटपून झोपी गेले. पहाटे 5च्या सुमारास मयत तरुणीनं वरच्या मजल्यावर खोलीमध्ये खिडकीच्या अँगलला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं ती लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली. यानंतर तिच्या गळफासाची गाठ सोडून बेशुद्ध अवस्थेमध्ये MIDC पोलीस ठाण्याचे हवालदार कटके यांच्यासह नातलगांनी शासकीय रुग्णालयात तिला नेलं, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलंय. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीमध्ये करण्यात आली आहे. वळसंग येथील श्री चौडेश्वरी देवी यात्रेस उत्साहात प्रारंभ, हजारोंच्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. शिवराज्याभिषेक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा. विविध उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना करण्यात आलं अभिवादन. 6 जून हा दिवस राष्ट्रीय शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा व्हावा. शिवस्वराज्य दिन प्रवर्तक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांची मागणी. आणि अज्ञात कारणावरून गळफास घेत तरुणीची आत्महत्या. नई जिंदगी परिसरातील भीमाशंकर नगरात घडली घटना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. नमस्कार.